महापालिकेच्या महसूल वाढीसाठी घरफाळा, पाणीपट्टी, परवाना आणि इस्टेट विभागाची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी लिपिकांची एकात्मिक कर सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यासाठी लिपिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। कोल्हापूर महापालिकेच्या वसुली विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमान 150 कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। कर वसुली अधिक प्रभावी होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं एकात्मिक कर सहाय्यकांची नियुक्ती केली आहे। त्यांना कामकाजाची माहिती होण्यासाठी महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली। एकात्मिक कर वसुलीच्या कार्यपद्धतीची माहिती उपायुक्त परितोष कंकाळ यांनी चित्रफितीद्वारे दिली। प्रत्येक कर सहाय्यकाकडे सुमारे 1200 ते 1500 मिळकतीचं क्षेत्र देण्यात येणार असून युनिक प्रॉपर्टी आयडी, ऑनलाईन डेटा बेस, मोबाईल ॲप, जीपीएस आधारित क्षेत्र भेटी आणि रिअल टाइम अहवाल याचा वापर केला जाणार असल्याचं कंकाळ यांनी सांगितलं। अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून प्रभावी काम करण्याचं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलं। घरफाळा, पाणीपट्टी, परवाना शुल्क, गाळे, फेरीवाले, जाहिरात फलक, अनधिकृत बांधकाम आणि नळ कनेक्शन यांचं सर्वेक्षण करून प्रत्येक मिळकतीचा डिजिटल अभिलेख तयार करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर भारुड यांनी दिल्या। नोव्हेंबरपर्यंत किमान 5% महसुली वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, तर मोठ्या थकबाकीदारांना नोटीस देऊन जप्ती, सील, पाणीपुरवठा खंडित करणं अशा प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले।